ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी। राज्यातील उर्वरित स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपीची सुनावणी जुलैमध्ये होणार आहे। सुप्रीम कोर्टात या संदर्भात 21-22 जुलैमध्ये सुनावणी होणार आहे। सुनावणीनंतरच 20 जिल्हा परिषदा आणि त्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे। उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग हा उन्हाळ्यानंतरच मोकळा होईल। राज्यातील उर्वरित स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। 21-22 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपीची सुनावणी आता जुलैमध्ये होईल। या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय अधिकची अपडेट? सीमा, खरं तर या जिल्हा परिषदांमध्ये म्हणजे ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% पुढे ओलांडली गेलेली होती त्यांच्या निवडणुकांचा मार्ग खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये आलेला होता। कोर्टाने स्पष्ट केलेलं होतं की जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादेचा विषय पूर्ण होत नाही तोपर्यंत या 20 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुका घेता येणार नाही हे कोर्टाने स्पष्ट केलेलं होतं। त्यावरती कोर्टानं 2 दिवस सलग सुनावणी घेऊ असं म्हटलेलं होतं। तर आता कोर्टाकडनं त्यासाठी 21 जुलै आणि 22 जुलै असे 2 तारखा सुनावणीसाठी निश्चित केल्या गेल्या आहेत। म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका या दिवाळीनंतरच लागण्याची चिन्ह आहेत। कारण जुलै महिन्यामध्ये जर कोर्टामध्ये ही सुनावणी होणार असेल सीमा, तर पावसाळ्याच्या काळामध्ये निवडणुका होत नाही। त्याच्यामुळे ही सुनावणी जी आहे, ही निवडणूक जी आहे ती दिवाळीच्या नंतरच होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयामुळे ज्या जिल्हा परिषदांचा मार्ग रखडलेला होता त्याची उपलब्धता जी आहे ती आणखी लांब काळासाठी। निश्चित धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी।